नमस्कार मंडळी, मी वृंदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये वीके वाईब. तर आपला आधीचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल मॉन्टेरियो विलेजचा. तर जायचं ठरवलं असेल ना तर हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मॉन्टेरियो विलेजमध्ये करण्यासारखं तर खूप आहे, पण टाइम मॅनेजमेंट इज मोर इम्पॉर्टंट. तर त्यासाठीच की माझी रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तुम्हाला कम्प्लीट आयटनरी सांगू की कसं टाइम टेबल मॅनेज करू शकतो. ओके, कारण आपले जे 2000 आपण इन्व्हेस्ट करतोय ते कम्प्लिटली यूज झाले पाहिजेत. होतातच, पण असं नको व्हायला की हे करायचं राहिलं यार, टाइमच नाही मिळाला. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली गोष्ट, कसं जायचं, तर आपल्याला 6:24 दादरवरून लोकल पकडायचे आहे कर्जतसाठी. ओके, त्यासाठी तुम्ही कोणत्याही लोकेशनला राहत असाल वेस्टर्न साईडच्या, तुम्हाला 6:24 दादरवरून पकडायचे. त्याप्रमाणे या. जर तुम्ही सेंट्रल साईडचेच असाल तर त्याप्रमाणे तुमचं लोकेशन असेल, त्या लोकेशनला ती लोकल कधी येते त्याप्रमाणे बघा आणि तसं ऑप्ट करा. पण दादरवरून 6:24 जी लोकल आहे ती पकडा. ॲटलिस्ट त्या टाईमवर तुम्ही पोचला तर तुमचं टाईम एकदम परफेक्ट असणार आहे. त्याच्या आधीच पोचलं तर अजूनच भारी. ओके, तर ती पकडली 8:08ला ती कर्जतला पोहोचणार आहे असं दिलं आहे. आपण 8:15 पकडू. 8:15ला पोहोचलो किंवा 8:20ला पोहोचलो तरी पण तिकडे जाऊन आपण मस्त कर्जत स्टेशनचा आपण वडापाव आस्वाद घ्यायचा आहे. ओके, ते झालं की लगेच तुम्हाला तिकडून ऑटो मिळेल. ओके, ऑटो ऑप्ट करायची, तिकडे जायचं. 40 मिनटाचा बऱ्यापैकी टाईम लागतो. ओके, तिथे पोचलं की तुमचा 9 वाजताचा नाश्ता असतो. तो नाश्ता घ्यायचा, भरघोस खायचं, मस्त असतो. ओके, पण त्यासाठी बाकीचं सगळं टाईम टेबल त्यावर आहे आणि ते तुम्हाला पुढे कळेल. तुम्ही 6:24ची लोकल पकडली, पूर्ण दिवस भारी जाणार आहे. ओके, दुसरी गोष्ट, वन डे की स्टेकेशन. तर यामध्ये तुमची मर्जी, तुम्हाला कसं करायचं आहे. पण स्टेकेशन थोडं हायर साईडला आहे, कारण त्यांनी तसं क्वालिटी पण दिलेली आहे. खूप छान होतं तिकडचं स्टेकेशन्स आम्ही पाहिले. तुम्हाला ऑप्ट करायचं आहे, नक्की ऑप्ट करू शकता. गो फॉर इट. ओके, आम्ही वन डे ऑप्ट केलं होतं. तर जर तुम्ही विदाऊट ॲक्टिव्हिटीज घेतलं तर 1600चा पॅकेज आहे वन डेचं, आणि जर विथ ॲक्टिव्हिटीज घेतो तर 2000. तो आम्हाला ॲक्टिव्हिटीज करायच्याच होत्या. सो अकॉर्डिंगली वी ऑप्ट फॉर 2000चं पॅकेज. त्यात आम्ही तिथे पोहोचल्यावर आम्हाला असं कुपन देण्यात आलं ज्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज मेन्शन होत्या अशा. आणि तुम्हाला ही बुकलेट पूर्ण मी एक्सप्लेन केली आहे पहिल्या ब्लॉगमध्ये. सो तुम्ही ती नक्की बघा. तुम्हाला नक्की कळेल की कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि 2000 आपण पूर्ण जे देतोय ते पूर्ण वसूल होत आहेत का. आणि काही अशा पण गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहेत ज्या इथे मेन्शन नव्हत्या. ओके, सो हे बुकलेट पूर्ण. ओके, त्याच्यामध्ये मी बोटिंग नोट केलं आणि दुसरं आमचं ट्रेडिशनल कॉस्ट्युम, ते आपण घालून फोटोज काढू शकतो. हे 2 ऑप्शन्स माझे तिथे नव्हते कव्हर झाले, सो आय कवर्ड हिअर. रादर दॅन दॅट तुम्हाला तिथे रिसॉर्ट पण ऑप्ट करता येणार आहे, जे आपल्या 2000च्या पॅकेजमध्येच आहे बरं का. स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, खूप छान आहे. ओके, आणि फिरायला सुद्धा खूप गोष्टी आहेत तिकडे, फोटोज काढायला खूप गोष्टी आहेत. आमचं टाइम मॅनेजमेंट थोडं चुकलं, तेच मी इकडे तुम्हाला करून देणार आहे. तिसरा पॉईंट आहे फूड. खूप छान. 9 वाजता स्टार्ट होतो तुमचा ब्रेकफास्ट, 1 वाजताचा लंच आणि 4-4:30 वाजताचा स्नॅक्स होता. सो वन डेसाठी हे तुमचं आहे. आणि त्यांनी हे मस्त केलंय की तुमचं वन डेचं आणि स्टेवाल्यांचं फूड कोर्ट वेगळं होतं कम्प्लिटली. ओके, खरंच खूप छान जेवण होतं, खूपच छान जेवण होतं. येस, तुम्हाला जर खूप जास्त स्पायसी हवं असेल तर तसं नाही आहे, ते नॉर्मल स्पाइस आहे. ओके, जे सगळ्यांना सूट होईल असं. ओके, सो त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. ऑप्शन्स तर खूप जास्त होते, खूप जास्त, आणि की डिसेंट ऑप्शन होते ॲज कम्पेअर टू अदर रिसॉर्ट्स. थम्स अप फॉर फूड. येस, खरंच खूप छान होतं. पैसा वसूल बोललोय आम्ही या पिकनिकला. म्हणजे चौथी गोष्ट आहे रिसॉर्ट. ॲक्च्युली जसं मी तुम्हाला म्हणाले, स्विमिंग पूल होतं. ओके,
रेन डान्स होतं ते तुम्ही ऑप्ट करू शकता. खूप छान पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे पूर्ण रिसॉर्ट. असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही की हलगर्जीपणा केलाय, कसंही ठेवलंय. त्यांची सगळी माणसं असतात आजूबाजूला आपल्या की कोणती गरज पडली काय तर आपण जाऊन तिकडे त्यांना सांगू शकतो. असं नाहीये की म्हणजे घेतलेत पैसे चाललंय आपलं, असं अजिबात नाहीये. इव्हन आम्ही जिथे जेवण आमचं चाललेलं ना तिथे पण ना त्यांनी एवढ्या लोकांना ठेवलेलं होतं की ही गोष्ट हवी आहे त्याच्यावरून तर आपण त्यांना सांगू शकतो, ते घेऊन येतात आपल्यासाठी. इतकं गोड आणि इतकं छान वाटत होतं. आम्हाला आधी त्यांना सांगायला कसं तरी वाटत होतं, बट येस खूप छान सर्व्हिस होती त्यांची, खरंच खूप छान सर्व्हिस होती. ओके, आम्ही प्रेमात आहोत लिटरली. साठी तर एकदम बेस्ट जागा आहे ती. तुम्हाला फॅमिली गेट टुगेदर फॅमिली बरोबर सगळं टाइम एन्जॉय करायचं आहे, एकदम बेस्ट प्लेस आहे. खूप मस्त, म्हणजे पोरांना ऍक्टिव्हिटीज करायला सांगा. आपण थोडे एज लोक आहेत त्यांना आराम करायचा, मस्त रिलॅक्स व्हायचं, रिलॅक्स करू शकतात. खूप गोष्टी हे आहे की त्यांनी ना बाहेरचं फूड नॉट अलाउड केलं, सो आपण बाहेरचं फूड घेऊन जाऊ शकत नाही. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. 5वा पॉईंट आहे, आता मला बुक घेऊनच बसावं लागेल कारण की मी टाइम टेबल काढलंय बरं का. टाइम टेबलमध्ये कसं आहे, आपण 9च्या आसपास पोहोचू, म्हणजे 9:15ला पोहोचू आपण. 9:15ला आपण समजा पोहोचलो मॉर्निंगला, तर ब्रेकफास्ट आहे. ब्रेकफास्ट नंतर आपण करायचं आहे तिकडे ना गाव पूर्ण ते मॉन्टेरिया विलेज फिरायला स्टार्ट होतं. ते स्टार्ट झालं ना की थोडंसं तुम्ही पिक्चर्स काढून, जे तुम्ही कपडे घातले त्याच्यावरच पिक्चर्स काढून घ्या, कारण की नवीन म्हणजे स्टार्टला येतो तर आपला फ्रेश फेस पण असतो, नंतर त्या ऍक्टिव्हिटीजच करायच्या. ओके, सो आधीच फोटोज काढून घ्या आणि मग ना हे ट्रेडिशनल कॉस्ट्युमचं तुम्हाला कुपन मिळेल. ओके, जे मी तुम्हाला ह्याच्यात दाखवलं ऍक्टिव्हिटी जे ऑप्ट करतात त्यांना ऑब्व्हियसली, तर ह्याच्यामुळे ट्रेडिशनल कॉस्ट्युमचं कुपन आहे ते यूज करा. ओके, आणि ट्रेडिशनल कॉस्ट्युममध्ये फोटोज काढून घ्या. ते फोटोज काढून झाले, तुमचं फोटो सेशन सगळं झालं की मग ऍक्टिव्हिटीजकडे वळा. ऍक्टिव्हिटीज जे स्टार्ट होतील ना तर तुम्हाला बऱ्यापैकी टाइम जातो त्याला. ओके, तर ऍक्टिव्हिटीज सगळ्या पटापट आठवून. ऍक्टिव्हिटीज झाल्या ती सगळे मिळून मस्त गोटी सोडा नाहीतर आईस गोळा, ह्याचा पण कुपन ह्याच्यात असतो. गोटी सोडा आणि आईस गोळा दोन्हीचे वेगवेगळे. ओके, तर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे तेव्हा घ्या आणि यूज करा. ओके, तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे ते दोघांपैकी एक गोष्ट ऑप्ट करू शकता. आणि त्यानंतर लंचसाठी जा. लंच म्हणजे फ्रेश व्हा, लंचसाठी जा, लंच मस्त करून घ्या. सो 15 ते 20 मिनिटं तुम्ही झोपून घ्या, मस्त आराम करा आणि मग तुम्ही स्विमिंग पूल आणि रेन डान्सची मजा करून घ्या. मजा करून झाली, फ्रेश झालात की मग तुम्ही स्नॅक्ससाठी जाऊ शकता. स्नॅक्स करा तिकडेच. तुम्हाला गावामध्ये ना बाकी मडकी परत ह्या गोष्टी आहेत, म्हणजे ऍक्टिव्हिटीज बाकीच्या थोड्याफार आहेत, त्या करू शकता. फोटोज काढून घेऊ शकता. सगळं झालं आपलं स्नॅक्स वगैरे होईल, त्यानंतर मस्त ट्रॅक्टर राईड करून घ्या आणि मग निघा. ओके, जाताना. सो असा होता आपला शेड्यूल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि याच्या आधीचा आपला मॉन्टेरिया विलेजचा पहिला पार्ट पण आलेला आहे, जो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या. तुम्हाला जायचं खूप मन करेल. खरंच खूप छान प्लेस आहे, नक्की एक्सप्लोअर करा. थँक्यू.